बळीराजा हायटेक नर्सरीमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता हे रोपे बळीराजा हायटेक नर्सरीमधून दिलेली होती. हे करमाळा तालुक्यातील रोपे आहेत. करमाळा तालुक्यातील हा प्लॉट आहे. तर आपण 2 एकर साठी ह्यांना 2000 रोपे दिलेली होती. तर 2000 रोपामध्ये फक्त एक 7 ते 8 नर आलेले आहेत. म्हणजे अर्धा टक्का देखील प्रमाण नाही नराचं. 1000 रोपामध्ये फक्त 4 ते 5 नर आहेत. म्हणजे एवढी खात्री बळीराजा हायटेक नर्सरीवाले देतात. आणि त्याच खात्रीनुसार आपल्याला ह्याच्यात मेल दिसतात. असं नाही की आपण 4% 5% सांगतो. आपण सांगताना 1% ते जास्तीत जास्त 2% नर सांगतो, पण आपल्यात निघतात अर्धा टक्के नर निघतात. ही बघा ह्याची सेटिंग चालू आहे फळांची. आता ह्याला 3 महिने कंप्लीट होऊन गेलेले आहेत. आता टेम्परेचर तर आपण पाहू शकताय, आज टेम्परेचर 42 डिग्री टेम्परेचर आहे आज महाराष्ट्रातील. प्रत्येक झाडाला सेटिंग चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, सांगण्याचा उद्देश म्हणजे एवढाच की आपण बळीराजा हायटेक नर्सरीला ज्यावेळेस शेतकरी जोडला जातो त्याची फसवणूक कधी होणार नाही ह्याची खात्री बळीराजा हायटेक नर्सरीवाले घेतात. आणि आपल्याला सर्व काही शेड्यूल देतात. प्लांटेशन करण्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला सर्व काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. तर मित्रांनो, ज्या बी शेतकऱ्यांना 15 नंबर पपई रोपामध्ये काम करायचं आहे, 15 नंबर पपया फार्मिंग करायचं आहे, त्या शेतकऱ्यांना एक माझी विनंती आहे की तुम्ही खात्रीशीर नर्सरीतूनच रोपं घ्या, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. राहिला विषय ह्याच्यात व्हायरससाठी मी तुम्हाला एक आयडिया सांगतो की पपई शेती करत असताना पपईमध्ये जास्त वॉटर सोल्युबलचा वापर न करता आपण बेसल डोस देऊ, 100% बेसल डोस द्यावाच लागेल त्यांना, कारण संपूर्ण सेंद्रिय शेती होणं शक्य नाही. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही बेसल डोस टाकत असताना त्याच्यात शेणखत मिक्स करून बेसल डोस द्या. आणि एकरी 3 ते 4 ट्रॉल्या एकरी शेणखत टाका. कमीत कमी 3 ट्रॉल्या तरी टाका शेणखत एकरी पपई शेतीसाठी. कारण पपई ही जात म्हणजे भरपूर अशी खदाड जात आहे. त्यामुळे त्याला शेणखत प्लस बेसळ हे 2 मिक्स करून द्यायचं. जेणेकरून मिक्स करून दिल्यानंतर जसं झाडाला लागन तसं तो स्टेप बाय स्टेप घेणार आतलं जमिनीतलं. तुम्ही रासायनिक खत जर दिलं तर ती फास्ट अपटेक करतं. फास्ट अपटेक केल्यानंतर परत आपण लगेच त्यांना 1 महिन्याने मागून देऊ शकत नाही बेसळ डोस. त्यामुळे ती झाड सुरुवातीला फुल भरपूर असं ताणात येतं. मध्यंतरी त्याला खायला नाही मिळाल्यामुळे ट्रेसमध्ये जातं. आणि ट्रेसमध्ये गेल्यामुळे त्याला थोडं जैविक अजैविक ताण तयार होतो आणि त्याच्यावर व्हायरसला झाड बळी पडतं. म्हणजे हीच कारण तुम्हाला सांगायचं की तुम्ही वॉटर सोल्युबल तर देऊच नका. कसलंच देताना तुम्हाला शेणखत आणि बेसळ डोस मिक्स करून द्या. शेणखत एकदाच भरा, 3 ते 4 ट्रॉले एकदाच भरा. आणि बेसळ डोस परत नंतर 2-2.5 महिन्याच्या अंतराने तुम्ही देऊ शकता. ज्यावेळेस तुमची हार्वेस्टिंग चालू होऊन पपयाची त्यावेळेस तुम्ही 2.5 महिने 3 महिन्याच्या अंतराने तुम्ही बेसळ डोस हलका बेसळ डोस देऊ शकता. आणि राहिला विषय ह्या स्प्रेचा,